हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आपण आपल्या चॅनलमध्ये पाहतो फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज आपण असाच अगदी मस्त असा ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे रोज गार्डन। ज्यांना गुलाब फार फार आवडतात, स्पेशली त्या लोकांसाठी हे प्लेस आहे। रोज गार्डन हे पुण्याच्या पर्वती पायथ्याच्या इथे आहे। पूर्ण लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। ह्या गार्डन मध्ये फिरण्यासाठी तुम्हाला एंट्री फी द्यावी लागते आणि ती सुद्धा फक्त 1 रुपया इतकी आहे। इथे तिकीट घर आहे, तिथे तिकीट काढायचं आणि मग पुढे जायचं। एंटर केल्या केल्या इथे सगळ्यात पहिल्यांदा काही सूचना लिहिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित। आणि त्यानंतर इथून पुढे तुम्ही गुलाब पाहायला सुरुवात करू शकता। अशा पद्धतीने हे गार्डन आहे। इथे अगदी भरपूर असंख्य अशी गुलाब आहेत। पुणे महानगरपालिकेने 1999 मध्ये पुण्यातल्या सहकार नगरमध्ये या उद्यानाची स्थापना केली होती। इथे तुम्हाला गुलाबाच्या साधारणतः 400 पेक्षा जास्त जाती पाहायला भेटतील। ह्या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या बागेत गुलाब सोडून इतर कोणतंही फूल तुम्हाला पाहायला भेटणार नाही। इथे जितकी फुलं दिसतात ती सगळी गुलाबाची फुल झाडं आहेत आणि गुलाबाची फुलं आहेत। अतिशय वेगवेगळ्या प्रकारची गुलाब तुम्हाला ह्या बागेमध्ये पाहायला भेटतील। त्यांनी मधून अशा पद्धतीने जॉगिंग ट्रॅक ठेवलाय, तिथून तुम्ही चालू शकता आणि आजूबाजूला अशा पद्धतीने गुलाबाची झाडं लावलेली आहेत। मध्ये मध्ये त्यांनी अशा छान कमानी सुद्धा केलेल्या आहेत, जिथे तुम्ही छान छान असे फोटोज वगैरे काढू शकता किंवा गुलाबांच्या फुलांसोबत सुद्धा इथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता। पण इथलं कुठलंही गुलाबाचं रोप तुम्हाला खरेदी करता येत नाही। इथे तुम्ही अगदी जवळ जाऊन गुलाबांना हात लावून गुलाब पाहू शकता, मात्र इथली फुलं तुम्ही तोडू शकत नाही। इथे ना त्यांनी जी पद्धतीची गुलाबा आहेत तिथे अशा पाट्या लिहिलेल्या आहेत की तुम्हाला कळेल की हे कोणतं गुलाब आहे। जसं हे प्राईड ऑफ इंग्लंड आहे, त्याच्यानंतर अमेरिकन ड्रीम आहे। अशा पद्धतीची बरीच गुलाब इथे आहेत आणि समोर पाट्या सुद्धा लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला समजायला सोपं जातं की हे कोणतं गुलाब आहे। अतिशय विविध रंगांचे आणि विविध आकारांचे गुलाबाची फुलं तुम्हाला इथे पाहायला भेटतील। तुम्ही जर नेचर लवर असाल किंवा तुम्हाला फुलं वगैरे खूप जास्त आवडत असतील आणि स्पेशली गुलाबाची फुलं आवडत असतील ना, तर डेफिनेटली तुम्ही या बागेला एकदा नक्की व्हिजिट करा। इथे तिकीट दर फार कमी असल्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन सुद्धा इथे येऊ शकता।
तुम्ही जर बाग फिरून दमलात तर इथे यांनी बसण्यासाठी छोटंसं हे असं बनवलं आहे. अगदी छान वुडनमध्ये बनवलं आहे हे. आणि इथे त्यांनी पाणी पिण्यासाठी मडकं सुद्धा ठेवलेलं आहे. पर्वती पायथ्याला जर कधी फिरायला गेलात ना तर वेळ काढून ह्या बागेमध्ये फिरायला नक्की जा. पटकन असं फिरून होते ही बाग. तुम्ही तासाभरामध्ये सगळी फुलं अगदी आरामात पाहू शकता. मी संध्याकाळच्या वेळी बागेमध्ये गेलेली आणि वारा खूप छान सुटला होता आणि केस खूप छान उडत होती. पण नेमकं जेव्हा शॉट घ्यायला गेलो तेव्हा केस उडालीच नाहीत. मोये मोये झाला इथे. तुम्ही जर पुण्याला कधी गेलात किंवा पुण्यातलेच असाल आणि तुमच्याकडे कधी थोडाफार वेळ असेल तर संध्याकाळी ह्या गार्डनला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. बागेच्या अगदी बाजूलाच त्यांनी काचेचा गणपती ठेवला आहे. तो सुद्धा अगदी पाहण्यासारखा आहे. खूप सुंदर आहे. खूप छान आणि अतिशय सुंदर असं हे लोकेशन आहे. संध्याकाळच्या वेळी आलात तर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल इथे. मी लोकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम अकाउंटची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. छान छान फोटोज आणि व्हिडिओजसाठी मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.